आणि आपण येऊ असं काहीतरी गोलवाला गोड गोड घेतलेला आहे. चला अंकल, थँक्यू. पोराची बॉडी पावसाने बघा पुरा पोखरामध्ये कहर मचवलाय. आणि ओके थँक्यू. तर हे दादा आहे. आता इकडं चाललेलं आहे. लय बारकी बारकी पोरत बघा, नाही म्हटलं तरी 5-6 वर्षाची नसतील, 10 वर्षाची असतील का रे मित्रांनो. ह्या 2 गाड्या गेल्या, त्याच्यातनं काय आम्हाला जायला भेटलं नाही. आणि आम्ही आता बॅग वगैरे लय काही केलेले, पण दोन्ही पण गाड्या काय आपल्याला भेटल्या नाही. आणि आंटीपाशी आपण थांबलो होतो. नाश्ता पण असं उभ्या उभ्यानेच केलेला आहे भावानं. तिथं काय आपल्याला रात्री आलो होतो त्या टायमाला पण आपला व्हिडिओ बनवायला नाही भेटला, आणि आता पण नाही व्हिडिओ बनवायला भेटला भावानं. तर हे अंकल आहेत आपल्यासोबत, जे काल रात्रीपासून आपल्यासोबत ओळखीत आलेले आहेत, आणि ते पण आहेत. चला तर लय भारी वाटतं. बघूया आता आपल्याला कुठली गाडी भेटते, कसं काय, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. पोखरापर्यंत नाही आता कुठं काय आता बघू काय कसं काय होतं. वांदे झालेले आहेत सर्व, है ना अंकल? क्या बोलोगे? मैं आते रहो यार, अपना नेपाल का प्यार देखते रहो. नेपाल और इंडिया तो अपना ही अड़ोस पड़ोस है ना, हाँ इतना क्लोज है. हम इंडिया में जाएंगे तो फिर भी इंडिया के लोग मेहमान की तरह याद वो करते तो हैं. है, वो तो हम है. भी याद करते हैं आप. बराबर कोई भी घूमने आओगे सफर के लिए फिर भी बरोबर. हा ना. तर भावानो जुनावरनं आपल्याला ट्रक होते. बाय बाय. ओके. तर आपल्याला जुनावरनं इथून पाठी ते टनलचं काम चालू आहे. ट्रकवाल्यांनी काय आपल्याला थांबवलं नाही. त्यांच्याकडे काय तिकडे थांबवत होते का, अंकल वगैरे आले होते गाडी थांबवायला, पण तो काही थांबला नाही. आणि फटाफट सर्व पॅकिंग केलेले. बॅगेची अवस्था तुम्ही बघताय काय झाले. आणि नाश्ता बी म्हणजे व्यवस्थित नाही झाला. काय आरामात उभ्या ते होतं ते खाल्लेलं, आणि कॉफी होती ती पण अर्धी पिऊन निघालो आपला. आणि काय बोलायचं आता भाऊ, काय बोलशील बोल. काय बोलणार, पाय मोजत जायचं आता. आम्हाला वाटलं मस्त पोखरापर्यंत भेटते, मस्तपैकी डायरेक्ट पोखरामध्ये डुच्चू. पण काय असे नजारे आता बघत बघत संध्याकाळपर्यंत पोखराला पोहोचू. नजारे बघत जावं लागेल. असं भारी भारी नजारे बघत जायला लागेल. तर काय असं बघायला भेटलं नसतं, म्हणून सांगतोय लिफ्ट घेऊ नका जास्त. बाहेरच्या देशात लोक आलेली आहेत, इथं थांबलेत. पण इकडं बघा केवढी बारकी बारकी पोराचे ABC ला चाललेले आहेत, आणि आपण आता इकडं चाललेलं आहे. लय बारकी बारकी पोरं बघा, नाही म्हटलं तरी 5-6 वर्षाची नसतील, 10 वर्षाची असतील का रे. हा तर बघा भावाने केवढी बारकी बारकी पोरं आहेत. आणि आपण ह्या हॉटेलमधनं आता तिकडून आलेलं आहे, आणि बरेच लोक चालले त्या साईडला बघू शकता तुम्ही. हे बघा ट्रॅकिंग करत, हाच मेन रस्ता आहे ट्रॅकिंगसाठी, जो तिकडं डायरेक्ट याला चाललाय. तर चला आपण पण निघूया इथून. आपलं काम तर बऱ्याच टायमानंतर निघालं. मग बारक्या पोरं अन्नपूर्णा बेस कॅम्पपर्यंत जातात भावानं, हे असे ट्रॅक करतात. तर भावानं आपण तर केलं पाहिजे भाई. लय जबरदस्त काम आहे यांचं. आता बघा तुम्ही असे काय नजारे आणि असं काय वातावरणात आपण इथं थांबले. जर एवढी छोटी छोटी पोरं जर ABC ट्रॅक करत असतील, लय छोटा बारकी बारकी पोरं आहेत, ती जर ABC ट्रॅक करत असतील, तर भावानं आपण तर किती मोठे आहेत, आपण तर केलाच पाहिजे भावानं. एवढा खतरनाक ट्रॅक आहे भावानं. माझे पाय बी हातपाय गळून आले, पण ही बारकी पोरं जात आहेत, आणि ते पण बाहेरच्या देशातनं येऊन नेपाळमध्ये भावानं ते ट्रॅकिंग करताय, ट्रॅक करतायत. तर आपला तर भाई सल्यूट आहे त्यांना. लय खतरनाक भावानं, लय खतरनाक. फुल ॲडव्हेंचर असा असतो. तर मित्रांनो समोर बघताय सफेद डोंगर, जे अन्नपूर्णा दक्षिण आहे. आणि इथूनच आपण खालतून बाहेर आलो. आणि ह्या साईडला बघा कसे मधमाशांचे पोळे बनवून ठेवले, जे नॅचरल मध तयार करतात. हे बघा पुरा बांधाला लावून ठेवलेले आहेत लाईनीमध्ये.
आणि आता आपण इकडून जाणार आहोत खालच्या पोखराच्या साईडला. तर बघूया असे काय नजारे आहेत. इकडं काय गावं आहेत एकदम खतरनाकवाले मस्त, आणि असा काय कच्चा रस्ता आहे आणि असे डोंगर दऱ्यातनं आपण चाललेलं आहे. चला तर अशा डोंगराचा आपला ट्रॅकिंग ABC ट्रॅक पुरा झालेला आहे. तर मित्रांनो भेटूयाच अशाच फुल नवीन ॲडव्हेंचरमध्ये. तिथपर्यंत जय श्री महाकाल. मित्रांनो आपल्याला अशी काही लिफ्ट भेटलेली आहे, कुठपर्यंत जाते काही तपास होतोय काय होत आहे. आणि अशी कॅम्पर व्हॅन आहे ही प्रायव्हेटवाली आहे ना भाऊ. बाकी कंपनी आहे तिथपर्यंत लिफ्ट भेटली होती. आणि आता आपण फक्त 5 ते 10 मिनटामध्ये आपला जिथं बॅग ठेवलेली आहे, पहिली एक दुसरी छोटीशी बॅग ठेवली होती जिथं कपडे वगैरे आपले होते, तिथं आता आपण पोहोचणार आहोत भावानं. लवकर पोचलो नाही तर आज संध्याकाळ नक्कीच झाली असती चालत जर आलो असतं जर बिना गाडीचा. तर बरं वाटलं भावानं. असं काय ॲडव्हेंचर आहे, गाड्या भेटतात, कधी चालत जातो आहे, असं काय चाललं आहे आपलं वातावरण मस्त चाललं आहे. चला एंड ऑफ द डे. तर भावानो आपल्याला अशी जागा काय भेटलेली आहे आणि वरतून आम्ही चाललो होतो तर वरतूनच अशी जागा दिसली एकदम जबरदस्तवाली. आणि बघा पावसाने पण आपली हजेरी दाखवलेली, त्याच्या अगोदर आपल्याला चांगली जागा भेटली. म्हणजे हा फुटबॉल गेमिंगचं मैदान आहे बघा. पाऊस पण पडायला लागला आहे आणि सुंदर जागा भेटली चांगली मस्तपैकी. आजची नाईट आपली इथंच असणार आहे. तर चला आता आपला टेंट वगैरे लावून झालेला आहे. मोठा भाऊचा टेंट आहे आणि आपला आहे. आणि बाहेर बघा तुम्ही माझ्या पाठी बघताय भावाने एकदम पावसाळा वातावरण झालेलं आहे बघा. एकदम खतरनाक पाऊस पडतोय आणि आम्हाला काय असा टेंटसाठी जागा भेटली भावाने एकदम जबरदस्त वाली. तर चला भावानो आजचा व्हिडिओ इकडेच थांबवतो. बघतो रात्री काय झाला तर नवीन तर तुम्हाला सांगेलच. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथपर्यंत जय श्री महाकाल. अशी रिव्हर आहे बघा, हे रिव्हर आहे. रिव्हरच्या साईडला आम्हाला इथं असं एक स्टेज भेटलाय. तर या स्टेजवरच आम्ही हे लावलेलं टेंट लावलेलं आहे. जय श्री महाकाल. मित्रांनो मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि काल रात्री भावानं आपण एका शेडमध्ये थांबलो होतो, इथंच पाठीमागे आहे. तर तिथून जरासं पुढं आल्यावर टर्न आहे, तर तिथं आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही जातोय नदीमध्ये आंघोळ करायला. तर इथं आपल्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. त्या दुकानवालेच बोलले की इथं बॅगा वगैरे ठेवा मस्त, काही टेन्शन नाही. तर चला आता आंघोळ वगैरे करूया मस्तपैकी, फ्रेश बीश होऊया आणि मग तुम्हाला भेटूया. थोडेसे आंघोळ करताना तुम्हाला फार 2-4 सीन दाखवेन. आणि असं काय ह्याच्यामध्ये आम्हाला फुल चांगली ट्रीटमेंट भेटते. जेवलो नाश्ता म्हणजे फुल एकदम दाबून केलेलं आहे. आता डायरेक्ट इथून 40 किलोमीटर पोखरा आहे. तर आज पोखराला जाऊ. पोखरामध्ये महादेवाचं मंदिर वगैरे सर्व एक्सप्लोर करू आपण. तर बघूया आपली आत्ता जर्नी सुरू झालेली आहे. आणि चला इथपर्यंत जय श्री महाकाल. नदीमध्ये चाललेलं आहे भावानो. आणि अशी काय एकदम शार्प नदी दिसते तुम्हाला. हे बघा इकडं पाणी बघू शकता, एकदम किती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. अशा पाण्यामध्ये भावानं आता आपण फुल ॲडव्हेंचर करत आंघोळ वगैरे करणार आहे. लय भारी मजा येणार आहे भावानो. पाणी बघा एकदा, पाणी बघा किती शार्प आहे, एकदम निलाशार पाणी आहे. निलाशार हे बघा पुरा पाणी निलाशार आहे. आणि असे काय डोंगर आणि असं काय जंगलातून आम्ही पुढं चाललेलं आहे. पुढं पाणी एकदम जबरदस्त असणार आहे. चला तर जाऊया असं पाण्यातलं लय मजा करत इथपर्यंत जय श्री महाकाल. फर्स्ट टायमानंतर असं काही एक स्पॉट भेटलाय. चला तर आंघोळ विंगोळ करूया मस्तपैकी एकदम दणकवून. आणि पाणी बघा कसलं एकदम शार्प आहे, स्वच्छ पाणी असं पाणी भेटलाय. आणि आंघोळ विंगोळ एकदम रावस. 2-4 सिनेमॅटिक तुम्हाला दाखवतो सैराट. लय मजा करू. चला पाणी
पाण्यामध्ये मासे सुद्धा भेटतात. ते अंकल तिकडं मासे पकडतात आणि असं काय एकदम शुद्ध पाणी आहे. ते वरतून येतोय पाण्याचा झरा आणि हा एक पाणी इथं आपण आंघोळ वगैरे केलेली आहे. असं जबरदस्त. चला तर आपल्या नॉमेड भावाला तर लिफ्ट भेटलेली आहे आणि आपण आता समोरचा जो दुकान आहे तिथूनच आपण निघालेलं आहे आणि आता आपण बघूया. आपल्याला पण पोखरापर्यंत जायचं आहे. 40 किलोमीटर आहे तर 40 किलोमीटरची लिफ्ट नाही तर जशी भेटेल तशी आपण जाऊया लिफ्ट घेत घेत. तरी 30 किलोमीटरची लिफ्ट भेटली. अजून इथून 10 किलोमीटर पोखरा मेन सिटी राहिलेली आहे. इथून 10 किलोमीटरच आहे. तर बघूया आणि असे का डोंगर आणि अशी लिफ्ट वगैरे बघूया आपण भेटते का इथनं आपल्याला. असं काय वातावरणात ना आपण चाललेल्या भावना एकदम जबरदस्त लिफ्ट होती. फुल जर्नीवाला ॲडव्हेंचर होता आणि अशी काय गावं बिवं आहेत भावाने. हे बघा काय जबरदस्त. मित्रांनो आपल्याला लिफ्ट भेटलेली आहे. हे दादाने थांबवले. दादा थँक्यू. तर बघूया आता हे कुठपर्यंत जात आहेत. तिथपर्यंत आपल्याला लिफ्ट भेटलेली आहे. जिथपर्यंत जाऊया है ना. थँक्यू. बघूया आणि असे काय नजाऱ्यांसोबत आपण चाललोय पोखराच्या साईडला. हे बघा तर यो समोरचा ट्रक आहे. त्या दादाने आपल्याला लिफ्ट दिली होती. ओके थँक्यू. तर हे दादा आहे त्यांनी लिफ्ट दिली. त्यांचं काम इकडं आहे. आपल्याला नाही म्हटलं 5-6 किलोमीटरची लिफ्ट दिली होती. तिकडं काम आहे त्यांचं. चला तर आता आपण जाऊया पोखरा साईडला. बघूया किती टाईम लागतो आपल्याला आता. तर फायनली भावानं आपण पोखरामध्ये पोहोचलेलं आहे आणि आता इथून फक्त 10 मिनिटावर आपला नॉमेड भाऊ आहे 1 किलोमीटर अंतरावरती. तर चला आपण पोहोचलेलं आहे. तर आता त्याला भेटूया. मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस बघूया काय आहे, कुठं राहायचं, काय करायचं. आणि पोखरामध्ये आल्यावर भावानं लय गरमीसारखं वाटायला लागलं. पहिला तर काय नव्हता पण आता लय बेकार गरम होतं एकदम खतरनाक वाला. अरे एक देश की कहानी है, ये कुत्ता साला गाडी के पीछे भागता ही है, क्या मालूम नाही. भावानं चला तर आपल्यासोबत आता नोमेड भाऊ भेटलेला आहे आणि आता आपण चाललेलं आहे भावानं फेवा तलावकडं. तर बघूया आता फेवा तलावकडं जाऊन काय होतं. बराच टाईम झाला की आपण लिफ्ट वगैरे घेऊन पोखरापर्यंत पोचलेलं आहे फायनली नया पूलपासून. आणि आता पोखरामधल्या एका असं छोट्याशा गावातनं आपण चाललेलं आहे की बघूया आता काय होते पुढचं ॲडव्हेंचर काय असणार आहे. आणि असं काय वातावरण आहे एकदम खतरनाक पावसाळा वातावरण आहे. थोडासा गाव टाईपमध्ये आलेलं आहे. बदक आहेत भावानू. हे बघा इकडं बदकं आहेत भाऊ लय जबरदस्त. आणि आपल्याकडे जसे कोंबड्या असतात तशा यांच्याकडे बदकं आहेत. तर अशा वातावरणानं हे सिटी आहे एकदम पुरा. आणि या सिटीमधनं आम्ही थोडासा चाललेला आहे एकदम जबरदस्त वातावरणात. चला तर बघूया पुढं काय होतं आहे आणि कसं काय. तर बाहेर बघा पाऊस वगैरे पडतोय एकदम जोरात आणि आम्ही अशा काय झाडामध्ये थांबलेलं आहे भावानो. लय बेकार पाऊस पडतोय. ह्यो बघा हे पुरा पावसाचं वातावरण झालेलं आहे. ढगांनी धरलेलं आहे एकदम खतरनाकवाला. आणि तिकडं आमच्या मैत्रिणी आहेत. तर भावानो आम्ही अशा एकदम घनदाट जंगलाच्या खाली थांबलेलं आहे झाडाच्या खाली. आणि बाहेरून बघा लोक छत्री घेऊन पाऊस पडताना दिसत असेल तुम्हाला. लय जोरात पाऊस पडलेला आहे भावानो. लय जोरात भन्नाट पाऊस. भावानो बराच टाइम आम्ही असं टाइमपास करत चाललो होतो आणि पावसाने बघा पुरा पोखरामध्ये कहर मचवला आहे. आणि काय असा पाऊस आहे आणि आम्ही अशा ठिकाणी थांबलेलं आहे नॉर्मल आपण एकदम जबरदस्त माहोलमध्ये. आणि हे बघा कसं एकदम वातावरण आहे. छत्री लोक तर तुम्हाला दिसणं लयच कठीण वाटतंय. पावसाचं त्या ह्याच्यावरनं बघू शकता तुम्ही किती छत्रीवाला वाटतंय ते बघा. आणि तिकडं बघा शाळेतली पोरं उभी राहिलीत. एकदम जबरदस्त पावसाने हे केलं आहे भावानो. इकडं आल्यासारखं असं वाटतं की एकदम शाळेतलं म्हणजे वातावरण आहे. शाळेतली पोरं बिरं चाललेत आणि
लय भारी वाटतंय. असं वाटतंय की गावातच आलोय आणि फुल पावसाला वाईब आहे एकदम आपल्या घरात असल्यासारखं. लय भारी रावस मजा येते ना एकदम जबरदस्त आहे ना भाऊ. कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय ना. अरे लय भारी वातावरण आहे. काय बारकी पोरं शाळेतली चाललेत, पाऊस बिऊस मध्ये पडतंय काय आणि काय त्याचं त्यालाच माहिती. एकदम राव याचा आईस्क्रीम बघा कसा झालाय, तुटका फुडका. आणि आपण येऊ असं काहीतरी गोलवाला गोड गोड घेतलेला आहे. चला अंकल थँक्यू. चला तर मित्रांनो असं पावसातनं आपण असं गोलवाला बनपाव खाऊया आणि मस्त मजा करूया. आता चाललोय आपण लेक साईडला. हे साईडला पुरा लेक साईडलाच चाललाय. तर लेक साईडला जाऊया आणि मस्तपैकी मजा करूया. तर मित्रांनो हे बघा बारकी बारकी पोरं कशी खेळतायत आणि आम्ही पण असं जो पावसातनं शाळा सुटल्यावर लय मजा करायचो. आणि आता ही पोरं पण अशा पावसात लय मजा करतात. आता त्यांची शाळा सुटलेली आहे, संध्याकाळचे वाजलेत 5 तर फुल पावसामध्ये राडा करतायत. हे बघा बारकी बरं येऊ बाई येऊ 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 असा पावसात भिजायला चाललाय. हे बघा पोराची बॉडी दोनों भागते हुए उधर जाओ. रोनाल्डो फैंस इन नेपाल. हेलो मेसी या रोनाल्डो? रोनाल्डो यू रोनाल्डो नो रोनाल्डो. ओ नाही काय नजारे आहेत आणि एकदम भारी वाटतंय भावानं असं पावसातनं जायचं. फुल ॲडव्हेंचर, फुल जबरदस्त. गाणी कशी आहे? जबरदस्त. बसनी प्रवास करतोय भावानं. बसनी 30 रुपयामध्ये बस. पोखरामध्ये पोहोचलेलं आहे आणि पोखरामध्ये आपण असा काय रूम घेतलेला आहे कारण की इथं सिटीमध्ये आपल्याला काही जास्त टेंट वगैरे लावायला कुठं भेटत नाही, म्हणून आपण हा असा रूम घेतलेला आहे.